देशी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला कळंबा रोडवरून तर दुसऱ्याला नवीन वाशी नाक्याजवळून अटक करण्यात आली। या दोघांकडून देशी विदेशी मद्याचा साठा, एक कार आणि एक टेम्पो असा सुमारे 13,69,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। करवीर पोलिसांनी सोमवारी रात्री या दोन ठिकाणी सापळा रचून कारवाई केली। अटक केलेल्या दोघांनी सायबर चौक आणि हॉकी स्टेडियम इथल्या वाईन्समध्ये मद्याचा साठा खरेदी केल्यानं पोलिसांनी या दोन्ही ठिकाणच्या वाईन्स मालकांवरही गुन्हा दाखल केलाय। कोल्हापूर ते गारगोटी मार्गावरून मद्याची अवैध वाहतूक सुरू होती। याबाबतची माहिती करवीर पोलिसांना मिळाली। त्यानुसार सोमवारी रात्री या मार्गावरील कळंबा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला होता। या दरम्यान पोलिसांनी देशी विदेशी मद्याची वाहतूक करणारी एक कार पकडली। या कारमध्ये 31,700 रुपये किमतीचा मद्याचा साठा आढळून आला। हा मद्याचा साठा आणि कार असा 31,700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या मद्याची वाहतूक करणारा राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या शहाजी साताप्पा बर्गे याला अटक करण्यात आली आहे। याबरोबरच कोल्हापूर ते राधानगरी या मार्गावरून देशी विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री या ठिकाणीही सापळा रचला होता। या दरम्यान नवीन वाशी नाका परिसरात मद्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांना मिळून आला। या टेम्पोतील 4,27,875 रुपये किमतीचा मद्याचा साठा आणि टेम्पो असा सुमारे 6,37,875 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या मद्याची वाहतूक करणारा मूळचा पुलाची शिरोली इथला आणि सध्या कळंबा रिंग रोड परिसरातील बुद्धी हाळकर नगर इथं राहणाऱ्या मुबीन अजीज शेख याला अटक करण्यात आली। अटक केलेल्या या दोघांकडून देशी विदेशी मद्याच्या साठ्यासह कार आणि टेम्पो असा एकूण सुमारे 13,69,575 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या दोघांनी कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम जवळील गोल्डन वाईन्स आणि सायबर चौक परिसरातील मेरवाडे वाईन्स या दुकानातून हा मद्याचा साठा खरेदी केल्याचं पोलिसांना सांगितलं। त्यामुळे करवीर पोलिसांनी या दोन्ही वाईन्स मालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील आणि श्रीधर जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।